अत्याचारित अल्पवयीन मतिमंद मुलीला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळाले नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांच्या वतीने रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरुद्ध तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली। सदर घटनेनंतर पीडित मुलीला उपचाराकरता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयात पीडित मुलीला योग्य औषधोपचार मिळाले नसल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात आला आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने पीडित मुलीच्या उपचारात निष्काळजीपणा करण्यात आल्या असल्याच्या निषेधार्थ नागरिकांच्या वतीने रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या गलथान कारभाराचा निषेध करत तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली। जिल्हा शासकीय रुग्णालयाने पीडित मुलीच्या उपचारात दाखवलेल्या हलगर्जीपणासंदर्भात साहेबान जहागीरदार व सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। एका अल्पवयीन मुलींवर जे काल बलात्कारचं प्रकरण झालेलं आहे, कोपरगावमध्ये सामूहिक बलात्कार झालेला असे आम्हाला माहिती पडल्यामुळे तर आम्ही समस्त मुस्लिम समाजाचे सर्व प्रमुख लोक या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्ये जेव्हा आलो आम्ही बघितलं सकाळी 7 वाजल्यापासून ते मुलीला ॲडमिट केलं असून संध्याकाळी 5 वाजले तरीसुद्धा इकडं कुठलेही डॉक्टरचा तपास नाही। पोलीस प्रशासन आमची मदत करते, परंतु जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य भेटत नाही। त्यांना विचारल्यावर अरे तुरीची भाषा करताय। इकडं या ठिकाणी डॉक्टरसुद्धा उपलब्ध नाही, म्हणताय सुट्टीवर आहे। हे काय चाललंय? एका लहान मुलींवर अत्याचार झालाय, पीडित मुलींवर बलात्कार झालाय आणि तुम्ही म्हणताय डॉक्टर सुट्टीवर आहे। काय चाललंय? याचा जबाबदार कोण राहणार आहे? जर ते मुलीला काही कमी जास्त झालं तर याचा जबाबदार फक्त आणि फक्त जिल्हा रुग्णालयच राहणार आहे, हे लक्षात घ्यावं। त्याचमुळे आम्ही सर्व मुस्लिम समाजाचे वतीने या ठिकाणी आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं। इकडं बसलो आम्ही, त्याच्यानंतर त्यांचा उपचार चालू झाला। म्हणजे याचा अर्थ काय? याच्यानंतर तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये जर तुम्हाला उपचार घ्यायचा असेल तर आंदोलन करावं लागेल का? पहिले आंदोलन करावं लागणार का? आंदोलन केल्यानंतर तुम्ही उपचार सुरू करणार का? हे अत्यंत चुकीची घटना झालेली आहे। तरी मी प्रशासनाला कळकळून विनंती करतो का या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्याच्यावर चांगल्यातला चांगला उपचार द्यावा। आणि मी या जिल्हा रुग्णालय अहमदनगर महानगरपालिकाचे अंतर्गत येत असून मी त्यांनासुद्धा विनंती करतो आयुक्त साहेबांना की त्यांनीसुद्धा इकडे येऊन लक्ष घालावं आणि त्याला थोडीशी मदत करावी, एवढीच मी विनंती करतो। कोपरगावमध्ये रात्री घटना घडली, बलात्कार झालेला आहे पुरीवर। तरी सकाळी 7 वाजता त्याला ट्रीटमेंटला आणलेलं आहे इथं आपलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तरी 5 वाजतापर्यंत काही ट्रीटमेंट करण्यात आलं नाही। जे वेळेस आम्ही इथं आलो आणि धरणं आंदोलन केलं, गेट बंद केलं, त्यानंतर त्यांनी सर्व उपचार चालू केले। आणि आम्ही जेव्हा पूछपतार केली का बाबा उपचार का नाही केलं पुरीचं, तो बोलले ते डॉक्टर सुट्टीवर आहे, असं आहे तसं आहे। म्हणजे अल्पसंख्याक आहे त्याच्यामुळे त्रास चालू आहे का काय नेमकं कळणार ना काय? आमची मागणी आहे का ते पुरीला जे पोरांनी केलं त्यांच्यावर सक्त गुन्हा SP साहेबांनी त्यांना ताब्यात घेऊन कडी तर कडी सजा द्यायला पाहिजे, ही आमची प्रशासनाकडनं मागणी। 6 तास झाले, 7 वाजतापासून तर 5 वाजतापर्यंत, सकाळी 7 ते संध्याकाळचे 5 वाजतापर्यंत काय त्यांनी उपचार वगैरे काय केलं नाही। म्हणजे 10 तास कवा असं पेशंटला बघणार नाही तर काय चाललं आहे? हे फक्त फुकाटाचे पगार घ्यायला आहे का इथं? यांचे स्वतःचे OPD वगैरे चालू आहे आणि इथं आपले फक्त ड्युट्या वाजायचं काम चालू आहे। सदर पीडित मुलीला पहाटे 5 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र संबंधित डॉक्टर सुट्टीवर असल्याचे सांगत संबंधित यंत्रणेने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलीच्या उपचारासाठी कुठल्याही प्रकारच्या हालचाली केले नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। या ठिय्या आंदोलनाप्रसंगी एजाज सय्यद, डॉक्टर परवेज अशरफी, आमिर सय्यद ख्वाजा यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।